तुकाराम महाराज. अभंग 9. अज्ञानामुळे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला खूप गोष्टींचा अर्थ समजत नाही. त्या संबंधी आपल्या भ्रामक कल्पना असतात. मोक्षाविषयी आपल्या मनात असलेले गैरसमज दूर करून मोक्षाचं खरं स्वरूप सांगणारा तुकोबांचा एक सुप्रसिद्ध अभंग आहे. नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे, आणून निराळे द्यावे हाती. इंद्रियांचा जय साधुनीय मन, निर्विषय कारण असे तेथे. उपास पारणी अक्षरांची आटी, सत्कर्मा शेवटी असे फळ. आदरे संकल्प वारी अतिशय, सहजते काय दुःख जाण. स्वप्नींच्या घाये विबळासी पाया, रडे रडतिया सवे मिथ्या. तुका म्हणे फळ आहे मुळापाशी, शरण देवासी जाय वेगी. तुकोबा या अभंगात आपल्याला असं सांगतात की मोक्षाचं असं काही गाठोडं नाही की जे कुणीतरी बाहेरून आपल्या हाती आणून द्यावं. आपल्या इंद्रियांवर ताबा असणं, षड्रिपूंवर मात करणं म्हणजे मोक्ष. मोक्ष ही मनाची एक स्थिती आहे, अवस्था आहे. उपास, व्रत, पारायण यातून सत्कर्माची प्राप्ती होते. सुखदुःख या आपल्या मनाच्या अवस्था आहेत. सुखदुःख कधी बाहेरून येत नाहीत. मनासारखं घडलं की सुख वाटतं आणि मनाविरुद्ध घडलं की दुःख होतं. म्हणजे या भावभावना आपल्या मनावर अवलंबून असतात. मोक्ष म्हणजे मनाची शुद्धता. मोक्ष म्हणजे मनाची निर्मलता. आपल्या सगळ्या वासनांचा त्याग म्हणजे मोक्ष. मन निर्विषय करणं म्हणजे मोक्ष. मोक्ष आपल्या विचारात, कृतीत म्हणजे आपल्या वागण्या बोलण्या चालण्यात आहे. मोक्ष हा आपल्या चित्ताचा धर्म आहे, चित्ताची शुद्धी आहे. मोक्ष हा परमपुरुषार्थ आहे. मोक्ष म्हणजे मनाची सर्वोत्तम अवस्था. आपल्या ठिकाणी असलेल्या सगळ्या क्षमतांचा पूर्ण विकास होणं म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे स्वर्गीय आनंदाचा क्षण. आनंदाचा खजिना आपल्या अंतरंगात आहे. तो अंतरंगीचा आनंदाचा झरा आपण आपल्या विचारांनी आणि कृतींनी नित्य वाहता ठेवायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्यावर म्हणजे आपल्या मनावर अवलंबून आहेत. ते मन नित्य आनंदी, शांत, प्रसन्न ठेवायला शिकलं पाहिजे. मोक्षाची प्राप्ती याच जन्मी होते, ती परलोकी नाही होत. मनाची प्रसन्नता हे मोक्षाचं प्रवेशद्वार आहे. मन हे सगळ्या सिद्धींचं कारण आहे. संतांचं मन नित्य विठुभक्तीत रमलेलं असल्यामुळे ते सुखदुःखाच्या पल्ल्याड गेलं होतं. आपल्या मनाचा एक गुणधर्म आहे, ते नित्य कशाला तरी चिकटतं. असं हे मन नित्य भगवंतालाच चिकटवावं. आपल्या शरीरातल्या सगळ्या अवयवांची गती भगवंताकडे हवी. डोळ्यांनी भगवंताचं रूप बघावं, मुखांनी नित्य भगवंताचं नाम घ्यावं, कानांनी भगवंताची कथा स्तुती ऐकावी, हातांनी भजन पूजन करावं, पायाची गती भगवंताकडे असावी. मला प्रकर्षाने आठवते ती कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कशाला काय म्हणू नाही ही कविता. बहिणाबाई म्हणते, बिना कपाशीचं उले त्याले बोंड म्हणू नाही, हरी नामाईना बोले त्याले तोंड म्हणू नाही, नाही वाऱ्याने हललं त्याले पानं म्हणू नाही, नाही ऐके हरी नाम त्याले कान म्हणू नाही, दानासाठी आखडला त्याले हात म्हणू नये,
प्रत्येक अवयवाचा गुणधर्म भगवंतांनी ठरवून ठेवला आहे. तो आपल्याला सांगितला आहे. त्यानुसार आपलं वर्तन हवं. अशा सदाचारी वर्तनातच खरा मोक्ष आहे. म्हणजे मोक्षाचं गाठोडं आपलं आपल्याच हाती आहे. तुकोबांना विठू मूर्तीकडे टक लावून बघताना स्वतःला विसरल्याचा आनंद मिळाला, हाच त्यांच्यासाठी मोक्ष होता. उत्तम ग्रंथाच्या वाचनाने जो आनंद मिळतो तोही मोक्ष. कानांचा मोक्ष संगीत श्रवणात, नादाच्या अनुसंधानात आहे. संतांच्या अभंगाचं गायन हा मोक्षाचा सुवर्ण क्षण आहे. हाती काम आणि मुखी नाम ही अवस्था म्हणजेच मोक्ष. मना लागो हाची छंद, रामकृष्ण गोविंद ही स्थिती अनुभवणं म्हणजे मोक्ष. त्यागात मोक्ष सुख आहे. दानात मोक्षाचा अनुभव आहे. सेवाभावात मोक्षाची प्राप्ती आहे. आनंदाचे डोही, आनंद तरंग ही खरी मोक्षाची अवस्था आहे.